गुरुपौर्णिमेसाठी इथं 1 वाटी मी साखर घेतली, ती बारीक करून घेतेय आणि 3 वाट्या आपल्याला इथं बेसन काढून घ्यायचंय. एकाच वाटीचा मी सगळं साहित्य मोजण्यासाठी वापर केलाय. पाऊण वाटी तूप घेतलंय कढईमध्ये, 3 वाट्या इथे बेसन काढून घेतलंय. बेसन आपल्याला 25 ते 27 मिनिटं जवळ-जवळ इथं मंद आचेवरती भाजून घ्यायचंय. प्रथम ते असं थोडंसं घट्टसर वाटतं, नंतर ते पातळ होतं आणि परत थोडंसं घट्टसर होतं. सगळ्या घरभर सुगंध सुटतो, समजायचं बेसन व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता हे जे बेसन आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय, म्हणून मी गॅसवरून खाली उतरवलंय. त्यानंतर इथे मी तोपर्यंत ड्रायफ्रूट जे आहे ते बारीक करून घेतलेत. पूर्णपणे थंड झालेल्या बेसनमध्ये आपण पिठी साखर ॲड केली. त्यानंतर ड्रायफ्रूट थोडे 2-3 चमचे घातले. वेलची पूड घालून आपण छान छोटे-छोटे लाडू इथं बांधून घेऊया. मस्त असे बेसनचे रवाळ लाडू तयार झालेले आहेत. बनवायला अतिशय सोपे आहेत. डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे. तो नक्की चेक करावा. व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कळवा. या गुरुपौर्णिमेला ही रेसिपी झालीच पाहिजे. धन्यवाद.